गेल्या 6 दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या खाते वाटपाची घोषणा शनिवारी रात्री झाली आणि जिल्ह्यातील 3 मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांमुळे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये कोल्हापूरचं पालकमंत्रीपद सुरुवातीला शिवसेनेच्या वाट्याला गेलं होतं। दीपक केसरकर यांच्याकडे ही जबाबदारी होती, मात्र महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळालं। आता नव्या खाते वाटपानंतर जिल्ह्यातील 3 मंत्र्यांची नावे सध्या चर्चेत आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील। प्रत्येक मंत्री त्यांच्या कामकाजाचा अनुभव आणि राजकीय बळावर पालकमंत्री पदासाठी पात्र ठरतो असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे। महायुतीत सध्या शिवसेनेचे 3 आमदार असल्याने आणि जिल्ह्यात शिवसेनेला प्रबळ आधार असल्यामुळे हे पद शिवसेनेलाच मिळावं असा आग्रह शिवसेनेच्या गटाकडून आहे। त्याचबरोबर 2014 मध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी हे पद भूषवलं होतं, त्यामुळे भाजप देखील या पदासाठी आपली ताकद लावत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या हसन मुश्रीफ आहेत आणि त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, यामुळे राष्ट्रवादी देखील हे पद कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे। राजकीय समीकरणे आणि पक्षांतर्गत रस्सीखेच पाहता कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरवताना महायुतीतील घटक पक्षांचे संतुलन राखणे आणि जिल्ह्याच्या हिताला प्राधान्य देणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।